काल शिवसेनेचा एक निर्धार मेळावा पार पडला आणि या मेळाव्यामध्ये आदित्य ठाकरेंनी एक प्रेझेंटेशन देत मुंबईमध्ये मतचोरी कशी होते आहे किंवा मतदार प्रक्रियेमध्ये कसे घोळ आहेत याबद्दलचे काही आरोप केले। यासाठी त्यांनी एक उदाहरण दिलेलं होतं एका घराचं। एकाच घरात एकाच पत्त्यावरती तब्बल 38 मतदार राहतात असं आदित्य ठाकरेंनी प्रेझेंटेशनच्या माध्यमातून सांगितलं। मग एबीपी माझानं या संपूर्ण प्रकरणाचा रियालिटी चेक केला। एबीपी माझा आदित्य यांनी सांगितलेल्या पत्त्यावरती पोहोचलं तेव्हा असं लक्षात आलं की या खोलीतनं ज्या 38 जणांची नावं मतदार यादीत आहेत त्यातला एकही जण तिथे राहत नाहीये। तर या खोलीत सध्या नेपाळहून 6 महिन्यांपूर्वी आलेलं 4 जणांचे कुटुंब राहतं। इतकंच नाही तर इथे आसपास राहत असलेल्या नागरिकांना सुद्धा या 38 मतदारांबद्दल कोणतीही कल्पना नसल्याचं दिसतंय। ज्या प्रकारे आपण बघतो विरोधक मतदार याद्यातील घोटाळे बाहेर काढत आहेत आणि काल ज्या प्रकारे आदित्य ठाकरे यांनी प्रेझेंटेशन दिलं आणि या प्रेझेंटेशनमध्ये लोअर परेलमधील जो बोरीचा मार्ग आहे जिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर आहे त्या आंबेडकर नगरमधील एका खोलीचा व्हिडिओ दाखवला। त्याच ठिकाणी आपण सध्या आलेलो आहोत। आदित्य ठाकरेंचा असा दावा आहे की एका खोलीमध्ये म्हणजे अगदी 10 बाय 10 ची खोली आहे त्यामध्ये 38 मतदार राहतात आणि हेच क्रॉस चेक करण्यासाठी आणि त्याचा रिअलिटी चेक करण्यासाठी आपण त्या ठिकाणी आलेलो आहोत। याचा नंबर आपण जर बघितला तर इथे नंबर आपण बघतोय GS008001 हीच ती कालची खोली जी काल आदित्य ठाकरे यांनी आपल्या रिअलिटी चेकमध्ये दाखवली आणि आतमध्ये आपण बघितलं 10 बाय 10 ची खोली आहे आणि मतदार यादीमध्ये 38 मतदार या पत्त्यावर राहतात असं म्हटलं आहे। आपण आतमध्ये जाऊन विचारूयात की नेमके इथे किती जण राहतात आणि किती मतदार आहेत। ताई नाव काय तुझं? मेरा नाम उमा सिंह है। अच्छा, किती जण राहतात तुम्ही इथे? हम लोग 4 जन रहते हैं इधर। अच्छा, 4 जन। आंटी और मेरे हस्बैंड और मैं और मेरा बच्चा। अच्छा, वोटर कितने हैं आपके यहाँ? मतलब वोटिंग की है आपने? नहीं, हम लोग इधर के नहीं, नेपाल के तो वोटिंग। अच्छा, नेपाल से हो आप? हाँ। वोटिंग किया ही नहीं आपने? नहीं। ये जो लोग हैं 38 लोग जो इस वोटिंग लिस्ट में दिखा है वो पता है आपको? मात्रे, जाधव, ये आपका? मुझे पता नहीं, मेरी सास को भी पता नहीं होगा शायद क्योंकि हम लोग ने 6 महीने आगे ही लिया है रूम। अच्छा, किसका ये मतलब रूम किसका है कुछ पता है? मुझे पता नहीं, आंटी को पता है। अच्छा, तो आप रेंट से रहते हो? हाँ, रेंट से। लेकिन 38 लोग नहीं रहते ना? नहीं नहीं रहते 38 लोग, 4 ही जन रहते बस, छोटा बाबू। आप वोटिंग किसी ने नहीं किया? नहीं, हम लोग किसी ने, क्योंकि हम लोग इधर के है ही नहीं तो वोटिंग कैसे कर सकते हो। अच्छा, आजू बाजू ये लोग रहते हैं जो नाम दिखाए गए कल? नहीं, मुझे पता नहीं।